ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट परिसरात दुचाकी चोरी करून दहशत निर्माण करणाऱ्या सराईत टोळीचा कासारवडवली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। 3 आरोपींना अटक करून पोलिसांनी 8 मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत। त्यांच्याकडून सुमारे 9 लाख रुपये किमतीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे केलेल्या तपासातून ही कारवाई करण्यात आली आहे। कासारवडवली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आपल्याकडे हिरानंदानी इस्टेटचं एक जागा आहे। त्याच्यामध्ये गेल्या 2-3 महिन्यापासून हंटर गाड्या आणि रॉयल एनफिल्डची हंटर आणि बर्गमॅन, सुझुकी बर्गमॅन ह्या 2च गाड्या चोरीला जात होत्या। जवळपास 10 ते 12 गुन्हे यामध्ये दाखल होते। तर त्याच्यामध्ये विशिष्ट गँग ऍक्टिव्ह असल्याबाबत आम्हाला शक होता। त्याप्रमाणे कासारवडवली पोलीस स्टेशनचे डिटेक्शन ऑफिसर व त्यांची टीम, सिनियर इन्स्पेक्टर यांनी एक चांगलं डिटेक्शन केलं आहे। त्याच्यामध्ये या एक गुन्ह्यामधलं इन्फॉर्मेशन आपल्याला डिटेक्शन स्टाफला मिळाली होती। आतापर्यंत आपण 3 आरोपींना या दरम्यान अटक केलं आहे आणि जवळपास 8 गाड्या त्यांच्याकडनं रिकव्हर केल्या आहेत। आणखी गाड्या रिकव्हर होण्याची शक्यता आहे। ह्याच्यामधलं आपण ज्यावेळेस इन्व्हेस्टिगेशन करत होतो त्याच्यामध्ये आपल्याला जवळपास दहिसर पासून मुंबईचे मीरा रोड, ठाणे, घोडबंदर रोड असे सगळे जवळपास 120 ते 130 कॅमेरे आपण ह्याच्यामध्ये पूर्ण व्हेरीफाय केले आणि टीमला सुरुवातीला एक आरोपी मिळाला शेख नावाचा। त्याच्याकडे तो रिसिव्हर होता, म्हणजे ह्या गाड्या चोरायचा तो रिसिव्हर होता। तो त्याच्याकडे आपण 3 गाड्या रिकव्हर केला। मग त्याच्यानंतर मेन सूत्रधार होता। मेन सूत्रधार जो आहे त्याला ज्यावेळेस आपण अटक केलं त्याचं नाव आहे मिलिंद सावंत। तर तो पूर्वीचा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे। त्याच्याकडे जवळपास 70 ते 80 गुन्हे अशाच पद्धतीच्या गाड्या चोरीच्या दाखल आहेत। आपल्या कासारवडवलीमध्ये त्याच्यावरती पूर्वीचं रेकॉर्ड पण निष्पन्न झालं। चितळसरला एक गुन्हा होता ते पण निष्पन्न झालं। मिलिंद सावंत हा खूप दिवसापासून गायब होता। त्याला आपण पूर्ण कोकण, मुंबई, त्याच्यानंतर नवी मुंबई, त्याच्यानंतर पुण्यासारख्या ठिकाणी आपण सर्च करत होतो। शेवटी मिलिंद मिळाल्यानंतर त्याच्यातर्फे आणखी जवळपास 5 गाड्या त्याच्याकडनं मिळाला। तर मोडस आपल्याला या गुन्ह्यामध्ये असं निष्पन्न झालं की मिलिंद आणि आणखी त्याचा एक पार्टनर हे स्पॉटला जायचे। फक्त ज्या गाड्याचं हँडल लॉक नाही अशाच बर्गमन आणि हंटर ह्या 2 गाड्या हेरायचे। त्या गाड्या तिथून पार्किंग लॉट मधनं चालत बाहेर काढायचे, नंतर त्या वायर कट करून डायरेक्ट करायचे आणि नंतर गायब करायचे। आपल्याला हीच स्पेसिफिक मोडस आपल्याला गुन्हा दाखल झाल्यानंतर कळली होती। आपल्याला सुरुवातीला CR नंबर 286 जो ह्या वर्षातला गुन्हा आहे त्याच्यामध्ये आपण त्या गाडीचं आपल्याला डिटेक्शन झालं आणि पुढे मग हे सगळे आरोपी आपल्याला निष्पन्न झाले। आता मिलिंदचं स्पेसिफिक त्याचं बॅकग्राऊंड असं आहे की तो पूर्वी गॅरेजमध्ये काम करायचा, त्यामुळे गाड्याचं वर्किंग कसं असतं त्याला हे माहित होतं आणि त्याचं टार्गेटच होतं की फक्त बर्गमॅन आणि हंटर ह्या 2च गाड्या चोरायच्या। आणि ह्या चोरल्यानंतर तो काय करायचा, पहिलं OLX ला तिथे ज्या गाड्या सेलला आहेत त्या गाड्यांचे नंबर प्लेट तो बघायचा आणि ह्या गाड्यांवरती नंबर प्लेट टाकायचा आणि ज्या प्लॅटफॉर्मवरती OLX सारखे अन्य अनेक प्लॅटफॉर्म आहेत त्या अन्य प्लॅटफॉर्मवरती ह्या गाड्या विक्रीला ठेवायचे। मग ह्या गाड्या विक्रीला जायच्या। मध्यस्थ म्हणून तो जो दुसरा सोहेल शेख नावाचा आरोपी वापरला त्याच्याकडे 3 गाड्या दिल्या होत्या। अशा एक चांगलं डिटेक्शन कासारवडवली पोलीस स्टेशनचे सिनियर इन्स्पेक्टर कोल्हटकर, त्यांची टीम API हांगे व सगळ्यांनी केलंय। त्यांचं CP साहेबांनी मनापासून त्यांचं अभिनंदन केलं आहे आणि असेच गुन्हे आणखी निष्पन्न होतील हे आता तपासामध्ये पुढे येऊन जाईल। त्यांना जवळपास 5 ते 6 दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली होती। आता पुढे आणखी तपास सुरू आहे। आतापर्यंत किती गाड्या त्यांनी घेतलेल्या आहे आणि कोणाला घेतलेल्या आहे? आतापर्यंत आम्ही 8 गाड्या ताब्यात मिळाल्या आहेत। त्याचबरोबर अशाच प्रकारची अनेक गँग
परत आपल्या ठाण्यातलेच काही लोकांची निष्पन्न झाली, त्यांच्याकडून 2 गाड्या मिळाल्यात. आणि यापूर्वी त्या आरोपीकडून युनिट 9 मुंबई क्राईम ब्रँच यांनी जवळपास 50 गाड्या त्या आपल्या जे आपण गँग निष्पन्न केली त्यांच्याकडनं पूर्वी रेकॉर्डवर घेतलेला आहे. आता आपल्याकडे आजपर्यंत 8 गाड्या आहेत. आता आणखी पुढे तपास चालू आहेत, आणखी गाडी मिळण्याची शक्यता आहे. ऑनलाईन किती त्यांनी विकले त्याची कल्पना मिळाली का? ऑनलाईन किती त्यांनी विकले आतापर्यंत? आता तेच शोध चालू आहे, कारण का ऑनलाईन हे कॅश मध्ये पेमेंट घ्यायचे एक. दुसरी गोष्ट की ते काही अकाउंटमध्ये दुसऱ्याच्या अकाउंटमध्ये पैसे घ्यायचे. आता ते अकाउंट कोणाकोणाचे होते, काय होते, याचा तपास चालू आहे. आणखी काही याच्यामध्ये निष्पन्न होणार आहेत. आता काही ताडदेवमध्ये पण गाड्या असल्याचं आम्हाला कळत आहे. कितीला विकायचं गाडी? ऍव्हरेज आता 1,10,000 1,05,000 अशा किमतीला एक गाडी विकायच्या. नॉर्मल ह्याच्यापेक्षा 20-30 हजार रुपये स्वस्त विकायचा.